काळ बनून आलेल्या दरडीनं अख्खं माळीण जगाच्या नकाशावरून नाहीसं झालं। पण हा दुर्दैवी अपघात टाळता आला असता। अमेरिकेतल्या नासाच्या पर्जन्यमापक यंत्रणेनं तसा इशारा भारतीय हवामान खात्याला 29 जुलैलाच दिल्याचं आता समोर आलंय। साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल या ठिकाणी एक अलर्ट शेअर करण्यात आलाय, जो खरं म्हणजे नासाने दिलेला होता। हे जे स्पॉट केलेलं गाव आहे ते अर्थातच माळीण गाव आहे आणि त्या ठिकाणी 29 जुलैला संध्याकाळी 6 वाजता नासाने त्यांच्या वेबसाईटवर संबंधित घटनेच्या शक्यतेचा एक अलर्ट दिला होता, ज्याच्यामध्ये आपण इकडे या फोटोमध्ये पाहू शकतोय रेनफॉल बद्दल माहिती दिलेली आहे। नासाचं ट्रॉपिकल रेनफॉल मेजरमेंट मिशनने जे पर्जन्यमान मोजून दाखवलं होतं त्यानुसार या ठिकाणी जांभळ्या रंगाने दाखवलेला पाऊस जो आहे 175 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस 24 तासात झालेला आहे आणि यापुढे देखील होईल असा अलर्ट, असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला होता। हेच ते ठिकाण आहे, हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी हा अलर्ट देण्यात आलेला होता आणि याच वेळी हा भाग भूस्खलन प्रवण क्षेत्र असल्याचंही नासाने यात नमूद केलं होतं। भारतीय हवामान खात्यानं खरं तर इशाऱ्याकडे गांभीर्यानं पाहिलं असतं तर दुर्घटनेची तीव्रता कमी करता आली असती, पण या निमित्तानं भारतीय हवामान खात्याच्या कार्यपद्धतीतल्या अनेक उणीवाही अधोरेखित होत आहेत। ज्या भागामध्ये एका दिवसामध्ये 175 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागाला नासाकडून भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतं। हा भाग देखील 29 जुलैला अशाच प्रकारे इशारा देऊन भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला होता। नासाच्या वेबसाईटवरती संध्याकाळी 6 वाजता तशा प्रकारचे फोटो टाकण्यात आलेले होते, मात्र या फोटोंना योग्य असा प्रतिसाद देऊन त्यावरती आवश्यक अशी कारवाई हवामान विभागाकडून किंवा जिओलॉजिकल सर्वेकडून झाली नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता ही दुर्घटना घडली। माळीणमध्ये ज्यांचे प्राण गेले ते तर आता परत येणार नाहीत, पण भविष्यात देशातल्या यंत्रणेकडून पुन्हा असं अक्षम्य दुर्लक्ष होणार नाही याची हमी मिळाली तरी पुरे। अश्विन बापट, मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, माळीण।